मकर संक्रांतीनंतर सोयाबीनचे बाजारभाव पार करणार 7,000 रुपयांचा टप्पा. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संक्रांत होणार गोड. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण सध्याला निर्माण झालं. सध्या आपण सोयाबीनचे बाजारभाव जर पाहिलं तर 6,700 ते 6,800 रुपयाच्या दरम्यान वाशिम बाजार समितीमध्ये सगळ्यात टॉप क्वालिटीच्या सोयाबीनला बाजारभाव मिळतोय. तर उर्वरित बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीननं 5 रुपयांचा टप्पा हा कधीच पार केलाय. खुल्या बाजारातील जे काही व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून देखील सोयाबीनची चढ्या बाजारभावानं खरेदी केली जात आहे. तर शेतकरी ही आपलं जे काही सोयाबीन आहे ते आता हमी भावानं म्हणजेच 5,328 रुपयानं त्या ठिकाणी सरकारला विकतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कडाडले आहेत. तसंच सोयाबीनला देखील मागणी ही आता वाढलेली असताना संक्रांतीनंतर सोयाबीन ही 7,000 रुपयांचा टप्पा पार करणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत आहे. आणि या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे एकंदरीतच बाजारभाव जर का आपण पाहिले तर मागणी आणि पुरवठा या एकाच घटकावरती त्या ठिकाणी कुठल्याही मालाचे बाजारभाव हे अवलंबून असतात. त्यातच सोयाबीनची निर्मिती आणि निर्यात ही एकंदरीतच राज्यामधून आणि देशामधून किती होते आणि त्यातून परकीय चलन हे किती येते, याशिवाय पेरणी क्षेत्र सोयाबीनचं नेमकं किती आहे आणि सोयाबीनची मार्केटमध्ये नेमकी किती आवक होते, या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे अवलंबून असते. एकंदरीत पेरणी क्षेत्र यावर्षी कमी झालं, त्यातच अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सोयाबीनची मार्केटमध्ये आवक कमी झाली आणि म्हणून बाजारभाव हे सद्यस्थितीला आता वाढलेले आहे. सध्या जर का आपण सोयाबीनचे बाजारभाव जर का पाहिले तर अकोला बाजार समिती असेल, जालना असेल, वाशिम असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, वर्धा, चिखली, मेहकर अशा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जवळपास 5,000 रुपयांच्या वरती बाजारभाव मिळतोय. तर एकट्या वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला जवळपास 6,800 ते 6,900 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय. एकंदरीत दुसरीकडे सोयाबीनची जी काय टंचाई आहे ती आता राज्यात परिणामी देशामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवरून जवळपास 1,00,000 टन सोयाबीनची ऑर्डर ही आता त्या ठिकाणी भारतानं घेतलेली आहे. एवढं सोयाबीन ते आता भारतामध्ये त्या ठिकाणी आयात करणार आहे. एकंदरीतच त्या ठिकाणी येथून येणाऱ्या पुढील काळामध्ये सोयाबीनचे भाव वाढणार हे आता त्या ठिकाणी नक्की झाले. एकंदरीत दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीनची जी काही निर्मिती आहे आणि जी निर्यात आहे ती देखील आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढली. परंतु सोयाबीनची जी काय उत्पादन आहे ते आता कमी झाल्यामुळे सोयाबीनच्या निर्मितीवरती आता थेट परिणाम त्या ठिकाणी होतानाचं चित्र दिसतंय. दुसरीकडं भारत हा सोयाबीनची निर्यात करणारा हा प्रमुख देश असून जपान असेल, सिंगापूर असेल, मध्य आशियाई देश असतील, याशिवाय युरोपीय देश असतील, आखाती देश असतील, अशा सर्व देशांना भारत हा त्या ठिकाणी सोयाबीनची निर्यात करत असतो. एकंदरीतच कुक्कुटपालन आणि जे काय पशुपालक व्यावसायिक आहे त्यांच्या माध्यमातून सोयाबीनला ही प्रचंड मागणी त्या ठिकाणी असते आणि एकंदरीत भारताचे सोयाबीनचे बाजारभाव हे कमी असल्यामुळं भारताच्या सोयाबीनला चांगली मागणी त्या ठिकाणी एकंदरीत असते. खुल्या बाजारात देखील गाळपासाठी जे काय सोयाबीन आहे त्या सोयाबीनला चांगले बाजारभाव मिळतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतं, कारण व्यापारी चढ्या दरानं सोयाबीनची खरेदी करताना आता त्या ठिकाणी दिसत आहे. दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर सोयाबीनचे जे काय सरासरी बाजारभाव आहे ते 5 रुपयांच्या वरती त्या ठिकाणी गेले आहेत. दुसरीकडे सोयाबीनची जी काय हमी भावानं खरेदी आहे ती देखील त्या ठिकाणी जोरदार सुरू असून त्याला देखील मुदतवाढ त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणूनच शेतकऱ्याला जवळपास 5,000 ते 5,300 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसेल. मकर संक्रांतीच्या नंतर सोयाबीनचे बाजारभाव हे 7,000 रुपयांचा टप्पा पार करणार अशी देखील चर्चा शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि या बाबतीत त्या ठिकाणी तथ्य आहे, कारण सोयाबीन जी काय आहे ती सोयाबीनची टंचाई आता त्या ठिकाणी राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि परिणामी येणाऱ्या पुढील काळामध्ये जी काय सोयाबीनचे बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी वाढू शकतात हे नक्की. कारण जेव्हा सोयाबीन त्या ठिकाणी निघालं होतं त्याच वेळेस सर्व शेतकऱ्यांनी जे काय सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी 4,500 ते 4,600 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी विकून टाकलं होतं. कारण मागील वर्षी सोयाबीनला हे त्या ठिकाणी बाजारभाव न मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन निघाल्या त्या ठिकाणी विक्रीचा निर्णय हा घेतला आणि जवळपास 60 ते 70% शेतकऱ्यांनी सोयाबीन हे त्या ठिकाणी विकून टाकलं आणि आता हे जे काय सोयाबीन आहे ते जवळपास 60 ते 70% सोयाबीन हे त्या ठिकाणी आता व्यापाऱ्यांकडे आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या पदरी ही त्या ठिकाणी आता जवळपास निराशाच आहे असं एकंदरीतच त्या ठिकाणी दिसते. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन अजूनही शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांनी रोजचे बाजारभाव पाहून जर का सोयाबीन विक्रीचं नियोजन केलं तर त्यांना अजूनही त्या ठिकाणी नफा हा मिळू शकतो.